मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता हवा आहे, तुमची योजना चालू राहावी, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण की कोणत्या महिलांना आता पुढे हप्ता भेटणार नाहीये, एक मोठी बातमी समोर आलेली आहे। TV9 असेल, साम टीव्ही असेल, सकाळ न्यूजपेपर असेल, सगळीकडे ही बातमी समोर आलेली आहे। या महिला आहेत ज्यांचा पुढे हप्ता बंद केला जाणार आहे। तर तुम्हाला असं वाटतंय का तुमचा हप्ता बंद व्हावा, तुम्हाला हप्ता चालू राहावा? काय वाटतंय एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिलांनी जागृत व्हायचं आहे, समजून घ्यायचं आहे नेमकं काय होणार आहे। जर तुम्ही ही गोष्ट समजून नाही घेतली तर लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार आहे। तर काय सगळ्यात गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, कारण की लाडक्या बहिणी योजनेचा तुमचा हप्ता पुढचा बंद होऊ शकतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, मी जे गोष्टी सांगतोय त्या समजून घ्यायच्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत, लक्षात घ्या, ज्यांचे आणखी पण फॉर्म पेंडिंग आहेत, आणखी पण फॉर्म पेंडिंग आहेत, रिव्ह्यू मध्ये आहेत, या ठिकाणी त्या ताईंनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। जर तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये पडलेला असेल, रिव्ह्यू मध्ये गेलेला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी पुढचा हप्ता भेटणार नाही। कारण की काय नेमकी बातमी आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर 7वा हप्ता मिळाला नसेल तरी देखील तुमची योजना पुढची बंद होऊ शकते, तुम्हाला पुढचा हप्ता मिळू शकत नाही। लाडक्या ताईंनो, मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, सर्वांना 7वा हप्ता मिळाला आहे का नाही? 7वा हप्ता जर मिळाला असेल त्या ताईंनी त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि 7वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही सांगायचंय। कारण की 7वा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल तर काळजी करू नका, 100% तुम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे म्हणजे आहे। जर तुम्हाला 7वा हप्ता भेटला नसेल, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, जानेवारी महिन्याचा, डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का? लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाचा हा घटक आहे। जर तुम्ही इतर कोणत्या लाडक्या बहिणीचा सोडून इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर त्यांच्यासाठी पण ही बातमी खूप महत्त्वाची असणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या। आणि पुढचं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे उत्पन्नात जर तुमची वाढ झाली असेल, लाडक्या बहिणींनो, जर तुमची उत्पन्नामध्ये वाढ झाली असेल, तुमचं वार्षिक उत्पन्न, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जर वाढलं असेल या जानेवारी महिन्यापासून, तरी देखील तुमची या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे। अशा स्वरूपाची या ठिकाणी मोठी बातमी आली आहे। आता बातमी तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। साम टीव्हीची बातमी आहे, काय नेमकी बातमी आहे तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाहीये आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। कारण की आपली बहीण असेल, कुणी जवळची, आपली आई असेल, मावशी असेल, काकू असेल, कुणी पण असेल, त्यांनी जर लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल आणि त्यांचं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली योजना ही लाडक्या बहिणीची योजना त्यांची चालू राहावी, त्याच्यामुळे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। कारण की लक्षात घ्या, या ठिकाणी साम टीव्हीची समोर तुमच्या बातमी दिसत आहे, लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाही। कारण काय आहेत, वाचा सविस्तर बघा। या ठिकाणी मी स्वतः काही बोलत नाहीये, डायरेक्ट न्यूजपेपरची बातमी आहे, साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। या ठिकाणी ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी सांगत असतो। फेक न्यूज मी कधी सांगत नाही। आपल्या प्रत्येक ताईला फायदा व्हावा, आपल्या प्रत्येक ताईला या ठिकाणी हा लाभ भेटावा म्हणून मी दररोज तुम्हाला माहिती सांगत असतो, दररोज तुमची काळजी घेत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, नेमकी बातमी काय आहे, कारण कोणते कोणते आहेत ज्या ताईला पुढचा हप्ता भेटणार नाही? कारण की लक्षात घ्या, अर्जांची छाननी सुरू झालेली आहे आणि त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जाणार आहेत। तर ही बातमी काय आहे, आपण वेळ न वाया घालता ही बातमी आता काय आहे ती बघून घेऊया। लक्षात घ्या, कोणीच व्हिडिओ थांबायचा नाहीये, बातमी काय आहे ते आपण आता बघत आहोत। सगळ्यात पहिली गोष्ट, एकाच योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असताल, एकाच योजनेचा म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचा फक्त जर लाभ घेत असताल तर त्याच्याबद्दलचं काय बघा। लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच मदत मिळणार आहे। तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही।
जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असताल तर तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेमधून काय केलं जाणार आहे, वजा केलं जाणार आहे, तुम्हाला बाद केलं जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेचा फक्त फायदा घेतो, निराधार योजनेचा फायदा घेत नाहीत, पण लक्षात घ्या तुमच्या फॉर्म मध्ये स्टेटसच्या पुढे जर या ठिकाणी लाडकी बहीण योजना सोडून इतर योजनेच्या पुढे जर यस म्हणून लिहून आलं, लक्षात घ्या संजय गांधी योजनेच्या रखान्यामध्ये जर तुमच्या नावापुढे यस लिहून आलं तरी तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। त्याच्यामुळे गोष्ट तुम्हाला सांगतो ते लक्षात घ्या, तुमच्या फॉर्म मध्ये चेक करायचं आहे। सर्व ताईंनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, तुमच्या फॉर्म मध्ये लाडक्या बहिणीच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी संजय गांधी योजनेच्या खाली काय दिसतंय, यस दिसत आहे का नो दिसत आहे, सर्व ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। प्रत्येक ताईंनी बघा, जर तुमच्या पुढे जर नो आलं, या ठिकाणी संजय गांधी योजनेच्या खाली रकान्यामध्ये जर नो आलं तर लाडकी बहीण योजना तुमची चालू राहणार आहे। आणि जर या ठिकाणी यस आलं, यस तुमच्या समोर यस आलं, लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता बंद होणार आहे। त्याच्यामुळे सर्व ताईंनी आजच चेक करायचं आहे, कारण की 7वा हप्ता आता वितरण झालेला आहे, बऱ्याच ताईंना पैसे भेटलेले आहेत, काही थोड्या ताई राहिल्यात त्यांना 31 जानेवारी पर्यंत पैसे भेटून जातील। ज्या उरलेल्या ताई आहेत त्यांनी काळजी करू नका, 31 तारखेपर्यंत पैसे भेटून जातील। पण ज्या ताईंना 7वा हप्ता भेटलाय, 10,500 रुपये आतापर्यंत भेटलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी ही गोष्ट चेक करायची आहे की आपल्या पुढे यस आलंय का नो आलंय। जर संजय गांधी योजनेमध्ये तुमच्या पुढे जर यस आलं असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, लक्षात घ्या। जर 1,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटत असेल आणि निराधारचा पण 1,500 हप्ता भेटत असेल तर लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता भेटणार नाही, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता तुम्हाला भेटणार नाही। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना एक छोटी रिक्वेस्ट करत आहे, सर्व ताईंनी एकदा कान उघडे ठेवून ऐकायचं आहे। तुम्हाला ओरडू का सांगतोय, एवढं माझं रक्त का आठवत आहे तुमच्यासाठी। बघा लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मी सांगत आहे, हे गोष्ट चेक करा, परत रडत बसू नका, परत म्हणू नका की सर माझी योजना बंद पडली, सर मला काहीतरी मदत करा, सर आमचं डीबीटी बंद पडले, सर आम्हाला हप्ता काय येत नाहीये, सर माझ्या शेजारणीला हप्ता आला मला का हप्ता येत नाहीये। त्याच्यामुळे आत्ता सांगतोय लाडक्या ताईंनो, हा लाडका दादा तुम्हाला ओरडू का सांगतोय एवढं, तर आत्ता चेक करायचंय तुम्हाला की तुमच्या फॉर्म मध्ये नेमकं काय स्टेटस आहे। लाडक्या बहीण योजनेमधल्या फॉर्म मध्ये तुम्हाला जर समोर यस आलं, संजय गांधी योजनेच्या खाली जर यस आलं तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडली म्हणून समजा। नो आलं तर काळजी करू नका, टेन्शन घ्यायची गरज नाहीये, पण जर यस आलं तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे। आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्ही निराधारचा योजनेचा फायदा घेतच नाहीयेत, पण लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला तरी पण चेक करायचंय की आपल्या पुढे यस आलंय का नो आलंय। जर तुम्ही फायदा घेत नसताल आणि पुढे यस आलं तर आत्ताच आपल्याला त्याच्यावर काय करावं लागेल, कारवाई करावं लागणार आहे। त्याच्या अगोदर आपल्याला लवकरात लवकर त्याच्यावर उपाययोजना करावं लागणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला एकदा विचारत आहे, परत विचारत आहे, लवकरात लवकर हे स्टेटस चेक करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, तुमचं नाव सांगा, या ठिकाणी तुमच्या पुढे स्टेटस काय दिसत ते सांगा आणि जिल्हा सांगायचंय। लाडक्या ताईंनो, प्रत्येक ताईची कमेंट मी बघणार आहे, प्रत्येक ताईला मी मदत करणार आहे। त्याच्यामुळे सर्व ताईंनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। इथेच थांबूया, मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचणार आहे, लक्षात घ्या तुमच्यासाठी मदत करत आहे। सर्वांनी लाईक करायचंय, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि चॅनलला जर कोणी नवीन तयार असेल सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स, महत्त्वाचे योजना मी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे चॅनलला जर नवीन कोणी आलं असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।